हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मैत्रिणींनो, घरी बसल्या तुम्ही देखील असं काही ना काही करण्याची जर काही इच्छा असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हे जे आहे ना, हे रेक्झिनवरती मी एक रांगोळी टाईप जे आहे ना, इथं मी जी डिझाईन आहे नक्षी, ते मी चॉकच्या मदतीने इथे मी काढून घेतलेली आहे. तर यानंतरून हे जे तुम्ही पाहत आहात ना, ही आहे ग्लू गन. तर यामध्ये जी ग्लू स्टिक असते ना, ती म्हणजे टाकायची आहे त्यामध्ये. आणि अशा प्रकारे जे आपण डिझाईन बनवलेली आहे ना, त्यावरती ही अशा प्रकारे जी उलन आहे ना, ती त्यावरती व्यवस्थित अशी सावकाशपणे चिटकवून घ्यायची आहे. आणि ग्लू गन गरम असते, त्यामुळे भाजण्याची शक्यता असते. तर तुम्हाला असा एखादा कपडा यूज करायचा आहे, की जेणेकरून तुमच्या हातांना अजिबात देखील चटका वगैरे काही बसणार नाही. आणि इथे जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी खूप फास्ट करते, तर खरं तर तसं काहीच नाही आहे. हे जे काम आहे ना, हे काम खूप सावकाश पद्धतीने करण्याचं आहे. कारण ग्लू गन गरम असते, तर भाजू शकतं आणि एखाद्या वेळेस अजूनही काही होऊ शकतं. तर त्यामुळे व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थित अशी ही जी ग्लू गन आहे ना, ती चिटकवून घ्यायची आहे. तर आता इथे ना हे पूर्णपणे जी मोठी साईड होती ना रांगोळीची, तर अशा प्रकारे इथं मी येलो कलर झाला, ऑरेंज आणि ग्रीन. आता जो हा मध्ये राहिलेला आहे, तुम्हाला रेड आणि व्हाईट दिसत असेल, तर हे जे 2 कलर आहेत ना, मी आधी पूर्णपणे मार्किंग करून घेतले आहे, की कोणत्या ठिकाणी आपल्याला कोणता कलर यूज करायचा आहे. तर अशा प्रकारे जे तो कापणी आकार होता ना, तर तो अर्धा पांढरा आणि अर्धा लाल अशा प्रकारे इथे मी 2 कलर वापरलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. आणि मैत्रिणींनो, खरंच तुम्हाला जर का घरी बसून काही छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि प्लीज मला अजून कमेंट देखील तुम्ही करू शकता, की तुम्हाला अजून जी मॅट रांगोळी आहे ना, यातल्या कोणत्या तुम्हाला डिझाईन पाहायला आवडतील किंवा शिकायच्या आहेत. आणि अजून मॅट रांगोळीबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल ना, तर प्लीज तुम्ही मला त्याविषयी देखील कमेंट करू शकता. आणि मी नक्कीच तुमच्या जे काही प्रश्न असतील ना, त्याची मी उत्तर मी नक्कीच देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो अशा प्रकारे इथे जे आहे ना, हे लाल आणि पांढरा कलर आपण इथं हा चिटकवून घेतलेला आहे. सो व्यवस्थित एकही जागा कुठेही स्किप करायची नाही आहे. तर अशा प्रकारे ही तयार झाली आहे आपली ही फ्लावरची मॅट रांगोळी. तर ही जी आहे ना, तर ही 2 फीटची आहे. तर तुम्हाला अजून किती मोठमोठ्या रांगोळ्या हव्या आहेत, अजून कोणती डिझाईन हवी आहे, प्लीज मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खरंच खूप मनापासून थँक्यू. आणि